गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की मोमेंट ऑफ इनर्शिया एक नवीन आपण टॉपिक स्टार्ट केला होता. त्याच्यामध्ये आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया हा कॉन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपण कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडीचं एक्सप्रेशन आपण पाहिलं होतं. बरोबर आहे. कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडीमध्ये आपण काय केलं होतं, एक आपण रिजिड बॉडी कन्सिडर केली. बरोबर आहे. त्याच्यामधून एक ॲक्सिस ऑफ रोटेशन पास झाला आहे एका पर्टिक्युलर पॉईंटमधून. त्या पॉईंटला आपण ओ असं नाव दिलं आणि अराउंड धिस ॲक्सिस ऑफ रोटेशन बॉडी इज रोटेटिंग असं आपण कन्सिडर केलं होतं. बरोबर आहे. परत आपण काय सांगितलं होतं की दिस बॉडी इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ पार्टिकल्स. ही जी बॉडी तयार झालेली आहे ही लार्ज नंबर ऑफ पार्टिकल्सपासून तयार झालेली आहे. त्यांना आपण डिस्क्रीट पार्टिकल्स म्हणजे याचा अर्थ एक एक सेपरेट पार्टिकल आहे. एका पार्टिकलचं मास M1 M2 M3 अप टू Mn अशा पद्धतीनं आहे असं आपण सांगितलं होतं. परत सांगितलं होतं प्रत्येक पार्टिकलचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं डिस्टन्स आपण डिफाईन केलं होतं R1 R2 R3 अप टू Rn पर्यंत. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण त्या ठिकाणी त्याचा कायनेटिक एनर्जीसाठीचं एक्सप्रेशन मध्ये या व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट केल्या आणि कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला कॉन्सेप्ट समजला, तो म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया विच इज डिनोटेड बाय आय. आणि आय इज इक्वल टू आपण पाहिलं होतं समेशन आय इज इक्वल टू 1 to n ऑफ MI/RI स्क्वेअर. या क्वांटिटीला म्हणतो आपण मोमेंट ऑफ इनर्शिया. बरोबर आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, तर सम बेरीज आहे. कशाची बेरीज आहे, तर गुणाकारांची बेरीज आहे. कोणाकोणाच्या, तर मास ऑफ ईच पार्टिकल अँड इट्स स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. फॉर एक्झाम्पल हे मास M1 आहे, ते डिस्टन्स R1 आहे. हे मास M1 आणि हे R1चा स्क्वेअर या दोघांच्या गुणाकारां अशा पद्धतीनं नंबर ऑफ पार्टिकल्ससाठी आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला होता. परंतु इथं आपण पाहिलं की मोमेंट ऑफ इनर्शिया हे जे काय आपण सर्व कन्सिडरेशन केलं हे आयडियल होतं. प्रॅक्टिकली आपण असं करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल समजा एक सॉलिड स्पियर आहे, लोखंडाचा एक गोळा आहे, त्याच्यामधले आपण एक पार्टिकल्स बाजूला काढू शकत नाहीत आणि त्या पार्टिकल्सचं आपण इंडिव्हिज्युअल मास मेजर करून त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल पार्टिकलचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आपण सांगू शकत नाहीत. याचा अर्थ मोमेंट ऑफ इनर्शिया हा आपण थिअरॉटिकली कॅल्क्युलेट करू शकत नाहीत, बट इट कॅन बी फाइंड आउट एक्सपेरिमेंटली. परंतु आपण एक्सपेरिमेंटली कुठल्याही ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करू शकतो. थिअरॉटिकली हे पॉसिबल नाही. फक्त हे तुम्हाला डेरिवेशन आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया हा काय कॉन्सेप्ट आहे हे समजण्यासाठी आपण हे एक्सप्रेशन पाहिलं होतं. त्याच्यात आपल्याला काय समजलं, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय आहे, तर मोमेंट ऑफ इनर्शिया टेल्स अस दॅट द डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अबाउट द ॲक्सिस ऑफ रोटेशन. मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काय सांगतो, एखादी बॉडी ज्या वेळेस रोटेशनल मोशन परफॉर्म करत असते त्यावेळेस रोटेशनल मोशन ती ज्या कुठल्या ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या भोवती परफॉर्म करत आहे त्या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून त्या बॉडीमध्ये असणारं जे मास आहे ते मासचं डिस्ट्रीब्युशन किती अंतरावर कसं झालेलं आहे. बरोबर आहे. ते आपल्याला सांगण्याचं काम कोण करते, किंवा थोडक्यात ते मास मेजर करण्याचं काम कोण करते, हा मोमेंट ऑफ इनर्शिया. थोडक्यात मोमेंट ऑफ इनर्शिया ही क्वांटिटी काय मेजर करते, तर अपोजिशन ऑफर्ड बाय दॅट बॉडी टू परफॉर्म रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन परफॉर्म करत असताना त्या बॉडीनं किती अपोजिशन ऑफर केलं. बरोबर आहे. त्याला म्हणतो आपण मोमेंट ऑफ इनर्शिया. मी तुम्हाला याच्यामध्ये 2 एक्झाम्पल दिले होते. समजा सायकलचं चाक आहे पुढचं, बरोबर आहे, आणि 4 व्हीलरचं चाक आहे पुढचं. तर या दोन्ही पण चाकाला समजा आपण काय केलं, फिरवण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला काय दिसतंय की सायकलचं चाक आपण इझिली रोटेट करू शकतो. परंतु त्याच्या कंपॅरिझनमध्ये 4 व्हीलरचं चाक जर आपल्याला फिरवायचं म्हणलं तर आपल्याला थोडा जास्त फोर्स अप्लाय करावा लागेल किंवा जास्त टॉर्क अप्लाय करावा लागेल. कारण आपल्याला माहिती आहे कुठल्याही बॉडीला रोटेशनल मोशनमध्ये टाकण्यासाठी टॉर्क अप्लाय करणं गरजेचं आहे. मग चाकाच्या तुलनेमध्ये सायकलचं चाक आणि 4 व्हीलरचं चाक यांच्या कंपॅरिझनमध्ये आपण काय दिसतं आपल्याला की सायकलचं चाक मी इझिली फिरवलं आणि 4 व्हीलरचं चाक मला फिरवायला थोडा वेळ लागला किंवा जास्त टॉर्क अप्लाय करावा लागला. याचं रिझन असं आहे की त्या ठिकाणी आपण जर पाहिलं मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे हा दोन्ही पण व्हीलचा डिफरंट आहे. का बरं, कारण एकामध्ये मास जे आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ मास हे 4 व्हीलरच्या चाकामध्ये जास्त आहे आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ मास इन केस ऑफ टायर ऑफ सायकल म्हणजे सायकलच्या टायरामध्ये मासचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी आला. त्याच्यामुळं मी सायकलच्या चाकाला इझिली रोटेट केलं.
परंतु फोर व्हीलरच्या केसमध्ये असं होत नाही. म्हणजे याचा अर्थ मोमेंट ऑफ इनर्शिया कमी आला, याचा अर्थ त्या चाकाचा अपोजिशन रोटेशनल मोशनला कसं होतं, सायकलच्या चाकाचं अपोजिशन हे कमी होतं. कशाच्या कंपॅरिझनमध्ये, फोर व्हीलरच्या कंपॅरिझनमध्ये. म्हणजे याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की ज्या ऑब्जेक्टचा किंवा ज्या ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती आपण मोमेंट ऑफ इनर्शिया लार्ज किंवा एक बॉडी आहे, समजा आपण इथं कन्सिडर केलं ह्या दोन बॉडीज आहेत, एकाचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे, ह्याचा समजा I1 आहे आणि याचा समजा I2 आहे. मग मी इथं असं म्हणलं I1 इज ग्रेटर दॅन I2, याचा अर्थ इथे काय म्हणू शकतो आपण, याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी आहे म्हणजे याचा ऑपोजिशन कमी आहे, याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे म्हणजे याचा ऑपोजिशन याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे त्याच्यामुळे याचं ऑपोजिशन जास्त, आणि याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी म्हणजे याचं ऑपोजिशन कमी आहे. समजलं. मोमेंट ऑफ इनर्शिया काय काय मेजर करतो, द डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अबाउट द ॲक्सिस ऑफ रोटेशन. इफ ॲक्सिस ऑफ रोटेशन इज चेंज्ड देन इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिफरंट अबाउट डिफरंट ॲक्सिस ऑफ रोटेशन. काय म्हणलं मी, मोमेंट ऑफ इनर्शिया हा ॲक्सिस ऑफ रोटेशनवर आणि मासच्या डिस्ट्रीब्युशनवर डिपेंड आहे. मास हे ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून किती अंतरावरती आहे आणि किती आहे त्याच्यावरती मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड आहे. जर समजा आपण ॲक्सिस ऑफ रोटेशन चेंज केला, आपण ॲक्सिस ऑफ रोटेशन जर चेंज केला तर त्या ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया देखील काय होतो, चेंज होतो. मग मी तुम्हाला आत्ता काय सांगितलं की प्रॅक्टिकली आपण म्हणजे थिअरॉटिकली आपण मोमेंट ऑफ इनर्शिया एखाद्या ऑब्जेक्टचा मेजर करू शकत नाही, कारण त्या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला थिअरॉटिकली मेजर करायचं म्हणलं की आपण कुठलीही जी बॉडी कन्सिडर करतो ती कशी असते, होमोजिनियस रिजिड बॉडी असते. फॉर एक्झाम्पल समजा आपण त्या ठिकाणी एक मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता स्पियर घेतला, बरोबर आहे, एक सॉलिड स्पियर आहे, भरीव लोखंडाचा गोळा आहे, त्याच्यामधून आपण काय केलं, एक समजा ॲक्सिस ऑफ रोटेशन पास केला आणि त्याला मला काय करायचं आहे, रोटेट करायचं आहे याच्या भोवती. तर त्यासाठी मला त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे. तर मला या स्पियरच्या आतमध्ये असणाऱ्या प्रत्येक पार्टिकलचं इंडिव्हिज्युअल मास कॅल्क्युलेट करणं शक्य नाही, त्यांचं परपेंडिक्युलर डिस्टन्स फाइंड आउट करणं शक्य नाही, त्याच्यावरून आपण थिअरॉटिकली मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करू शकत नाही. कळालं. त्याच्यामुळं परंतु आपण एक्सपेरिमेंटली याचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करू शकतो. मग इथं आपण काय केलेलं आहे, फॉर होमोजिनियस ऑर कंटिन्युअस बॉडी कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन ऑफ मास मोमेंट ऑफ इनर्शिया I changes as summation is replaced by integration. इंटिग्रेबल मास डिस्ट्रीब्युशन ज्याला म्हणतो आपण, याच्यामध्ये आपण एका पार्टिकलचं मास मेजर करू शकत नाही, परंतु मी असं कन्सिडर करू शकतो की याच्या हा जो ऑब्जेक्ट आहे हा लहान लहान मासेसपासून तयार झालेला आहे. एक स्मॉलेस्ट मास ज्याचं जे मास आहे ज्याला आपण DM असं कन्सिडर करतो, इनफायनायटेसिमल मास. सिंगल डिस्क्रीट पार्टिकलचं मास मेजर करणं शक्य नाही, परंतु हा ऑब्जेक्ट हा लहान लहान म्हणजे कशापासून तयार झालेला आहे तर नंबर ऑफ मासेसपासून, ज्या एका सिंगल एलिमेंटचं मास आहे DM, बरोबर आहे. तर त्यावेळेस हा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला कसा चेंज होतो तर समेशन इज रिप्लेस्ड बाय इंटिग्रेशन अँड मास इज रिप्लेस्ड बाय DM. R² DM या फॉर्म्युल्यानं आपण काय करू शकतो, एक्सपेरिमेंटली किंवा कुठल्याही ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करू शकतो इफ डिस्ट्रीब्युशन ऑफ मास इज कंटिन्युअस इनसाइड द बॉडी. बॉडीच्या आतमध्ये मासचं डिस्ट्रीब्युशन जर समजा कंटिन्युअस असेल तर त्या ठिकाणी आपण त्या मासचा स्मॉलेस्ट पार्ट म्हणजे एलिमेंट कन्सिडर करतो, ज्याचं मास आपण DM कन्सिडर करतो, आणि हा फॉर्म्युला अशा पद्धतीनं चेंज होतो. आता बघा, फॉर एक्झाम्पल रिंग, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. तुम्हाला या चॅप्टरच्या शेवटला जवळपास 13 डिफरंट शेपच्या बॉडीज आहेत, ज्याच्यामध्ये रिंग आहे, डिस्क आहे, हॉलो स्पियर आहे, सॉलिड स्पियर आहे, हॉलो सिलेंडर आहे, सॉलिड सिलेंडर आहे, अशा नंबर ऑफ शेपच्या बॉडीज आहेत. त्या प्रत्येक बॉडीचा डिफरंट ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला त्यांनी दिलेला आहे आणि आपण तो नंतर पाहणार आहोत. पण तुम्हाला फॉर एक्झाम्पल समजा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया हा मासच्या डिस्ट्रीब्युशनवर कसा डिपेंड आहे, बरोबर आहे, किंवा मासचं डिस्ट्रीब्युशन ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून किती अंतरावरती झालेलं आहे त्याच्यावरती मोमेंट ऑफ इनर्शिया कसा डिपेंड असतो, किंवा एक्सपेरिमेंटली मोमेंट ऑफ हा जो फॉर्म्युला आता पहिला आपण याच्यावरून त्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा फाइंड आउट करायचा ते आपण बघू. आपण समजा इथे काय कन्सिडर केलं, या ठिकाणी आपण एक रिंग कन्सिडर केली. रिंग आपल्या सर्वाला माहीत आहे,
हातामध्ये जे आपण कडं घालतो लोखंडाचं किंवा स्टीलचं, बरोबर आहे, ती एक प्रकारची रिंग आहे, बरोबर आहे, ऑफ निग्लिजिबल थिकनेस, त्याची थिकनेस समजा खूप कमी आहे. या रिंगच्या सेंटर ऑफ मासमधून किंवा बरोबर एक्झॅक्ट सेंटरमधून आणि त्या प्लेनला परपेंडिक्युलर एक ॲक्सिस ऑफ रोटेशन पास झाला असं आपण कन्सिडर केलं. काय म्हणलं मी परत सांगतो, कन्सिडर रिंग ऑफ मास कॅपिटल एम. एक रिंग कन्सिडर केली ज्या रिंगचं मास आहे कॅपिटल एम अँड रेडियस कॅपिटल आर. कॅपिटल आर त्या रिंगची काय आहे, रेडियस आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, त्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया मेजर करायचा आहे. याचा अर्थ ती रिंग एका पर्टिक्युलर ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या भोवती गोल फिरत आहे. तर तो ॲक्सिस ऑफ रोटेशन आपण कन्सिडर केला आहे की दिस ॲक्सिस ऑफ रोटेशन इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ पेपर. याचा अर्थ अशा पद्धतीने रिंग पकडली मी आणि बरोबर सेंटरमधून ॲक्सिस ऑफ रोटेशन पास झाला आहे, त्याच्या भोवती रिंग गोल फिरणार आहे. अशा पद्धतीची अरेंजमेंट आहे. त्यासाठी आपण काय कन्सिडर केलं, एक रिंग ज्याचं मास आहे एम, त्याची रेडियस आहे कॅपिटल आर, बरोबर आहे. तर आपल्याला याचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे बाय युजिंग दिस एक्सप्रेशन, बरोबर आहे. इथं आपल्याला काय दिसतंय, इंटिग्रेशन डीएम म्हणजे काय आहे, डीएम इज नथिंग बट मास ऑफ स्मॉल एलिमेंट ऑर इनफायनायटेसिमल मास. रिंगचं टोटल मास आहे एम, कशापासून तयार झालेलं आहे, स्मॉल एलिमेंटच्या मासेसचं ॲडिशन करून, बरोबर आहे. असे स्मॉल एलिमेंट किती आहे त्याच्यामध्ये, तर 0 to n जे काय असतील ते, बरोबर आहे. त्या सगळ्यांचं आपण ॲडिशन केलं, त्या प्रत्येक एलिमेंटचं मास आहे डीएम, त्या सगळ्या मासेसचं आपण ॲडिशन केलं तर आपल्याला काय मिळतंय, टोटल मास ऑफ रिंग दॅट इज कॅपिटल एम, बरोबर आहे. आणि आर इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ दॅट मास फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. मग या ठिकाणी आपण जर पाहिलं, ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून त्या रिंगचं मास कॉन्सन्ट्रेट झालंय किती अंतरावरती, कॅपिटल आर या डिस्टन्सवर. देअरफॉर वी कॅन राईट आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू ॲक्सिस ऑफ प्लेन ऑफ पेपर. म्हणजे याचा अर्थ त्या रिंगचा या ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय आला, आय सेंटर इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. कसं काढलं आपण त्या ठिकाणी, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय आहे, तर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे कशा कशाचं, तर एम आणि आर स्क्वेअरचं, एम आणि आर स्क्वेअरचं. मग आता इथं काय, इथं आपण हा फॉर्म्युला यूज केला. याच्यात काय मी तुम्हाला सांगितलं, थेरॉटिकली आपण यानं कॅल्क्युलेट करू शकत नाही, प्रॅक्टिकली आपण फाइंड आउट करतो. मग आता इथं काय होतंय, इथं आपल्याला काय पाहिजे, तर ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून मास किती अंतरावरती डिस्ट्रीब्यूट आहे आणि मास किती आहे आपल्याला माहिती आहे. मास किती आहे, मास आहे कॅपिटल एम. कुठं कॉन्सन्ट्रेट आहे, असं आहे का बाबा की रिंगचा इकडला पार्ट हा थोडासा आतमध्ये आलेला आहे, इकडला पार्ट हा थोडा असा आतमध्ये आला, असं आहे का, असं अजिबात नाही. रिंग कशी आहे, तर एक्झॅक्ट सर्क्युलर आहे. म्हणजे याचा अर्थ आपण काय म्हणू शकतो, द टोटल मास ऑफ दॅट रिंग इज कॉन्सन्ट्रेटेड ऑन द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. त्या सर्कलच्या सर्कम्फरन्सवर त्या रिंगचं टोटल मास काय झालेलं आहे, कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. किती अंतरावरती झालंय, कॅपिटल आर डिस्टन्सवर. मग आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करण्यासाठी काय लागते, तर मास ऑफ दॅट बॉडी which is distributed about the axis of rotation आणि at what distance mass is distributed, किती अंतरावरती ते मास डिस्ट्रीब्यूट झाले आणि ते मास किती आहे. या दोन जर गोष्टी आपल्याला माहित असतील तर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करू शकतो. त्यामुळे आपल्याला इथून पुढे माहित असलं पाहिजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगच्या केसमध्ये 4 आहेत. याच्यामध्ये तुम्हाला फक्त मी पहिली केस सांगितली, याच्या 3 डिफरंट केसेस आपण नंतर पाहणार आहोत. आता त्याच्यात तुम्हाला मी काय सांगितलं, तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ॲक्सिस which is passing through center and perpendicular to its plane. रिंगच्या सेंटरमधून ॲक्सिस ऑफ रोटेशन पास झालाय, परंतु कसा आहे, त्याच्या प्लेनला परपेंडिक्युलर. दुसरा एक आहे ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू वन ऑफ द पॉइंट ऑफ सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्सच्या कुठल्या तरी एका पॉईंटमधून ॲक्सिस ऑफ रोटेशन पास होतोय आणि परपेंडिक्युलर टू प्लेन आहे. परत अलॉंग द डायमीटर आहे, परत असा आहे टँजंट टू द सर्कम्फरन्स इन द प्लेन, आणि हे टँजंट टू द सर्कम्फरन्स किंवा टँजंट टू द प्लेन 2 आहेत, 4 आहेत एकूण.
या ठिकाणी मला सांगायचं की रिंगमध्ये एकूण 4 मोमेंट ऑफ इनर्शिया असतात रिंगच्या बाबतीमध्ये, त्यातला फक्त तुम्हाला पहिला आणि महत्त्वाचा तो जर समजला असेल तर आपल्याला पुढचे मोमेंट ऑफ इनर्शिया समजतात. सध्या तरी आपल्याला एवढंच आहे. टेबल ज्यावेळेस आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला डिफरंट मोमेंट ऑफ इनर्शिया बघायचे आहेत. बरोबर आहे. सध्या आपल्याला काय माहिती झालं या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग कशाभोवतीचा, तर अबाउट अन ॲक्सिस विच इज पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. त्यावेळेस मोमेंट ऑफ इनर्शिया काय येतो, तर I इज इक्वल टू mr स्क्वेअर. सिमिलरली आता आपल्याला एक्सप्रेशन बघायचं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्कसाठीचं. डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया देखील आपण कॅल्क्युलेट करू शकतो. त्याचं आपल्याला तिने एक एक्सप्रेशन दिलेलं आहे सिलेबसला, एकच आहे. आपण ऑदर शेपच्या ज्या बॉडीज आहेत त्यांचं देखील आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करू शकतो. तर आपल्याला आज बघायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क, याच्यासाठीचं डेरिवेशन. आता डिस्क म्हणजे काय सर्वांना माहीत आहे. डिस्क इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ कॉन्सेंट्रिक रिंग्स. काय बोललो बघा इकडं, डिस्क म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल कॉइन. कॉइन म्हणजे काय आहे, ज्याला एक पर्टिक्युलर थिकनेस आहे आणि कशापासून तयार झालेली आहे, तर बघा ही पहिली रिंग, ही दुसरी रिंग, ही तिसरी रिंग, ही चौथी, ही पाचवी, सहावी, अशा पद्धतीने काय होते, डिस्क तयार होते. बरोबर आहे. आपण जर डिस्क कशापासून तयार झाली म्हणलं तर ही पहिली रिंग, ही दुसरी, ही तिसरी, अशा नंबर ऑफ रिंग जर एकमेकाला आपण काय केलं अशा पद्धतीने ठेवल्या की सगळ्या रिंगचा सेंटर हा एकच आला पाहिजे, तर त्यावेळेस त्या नंबर ऑफ रिंग पासून काय होते, एक डिस्क तयार होते. बरोबर आहे. आपल्याला याच डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आज फाइंड आउट करायचं आहे. जसं आपण मी तुम्हाला सांगितलं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग I इज इक्वल टू mr स्क्वेअर. साईडला लिहून ठेवतो इथं. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया कशाभोवतीचा, तर ॲक्सिस ऑफ रोटेशन विच इज पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू mr स्क्वेअर. सिमिलरली वी हॅव टू फाइंड, समजा या ठिकाणी मी एक डिस्क काढतो, ही डिस्क आहे, याला एक पर्टिक्युलर थिकनेस आहे. बरोबर आहे. या डिस्कच्या बरोबर सेंटरमधून ॲक्सिस ऑफ रोटेशन पास झाला आहे आणि याच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग मी काय कन्सिडर केलं, कन्सिडर अ डिस्क ऑफ मास कॅपिटल M अँड रेडियस कॅपिटल R. कॅपिटल M म्हणजे काय आहे, मास ऑफ दॅट डिस्क, मास ऑफ डिस्क. R म्हणजे रेडियस ऑफ डिस्क. बघा प्रत्येक टर्म आपण काय काय घेत आहोत, कशासाठी मी डिफाईन करतोय हे तुम्हाला लक्षात राहावं म्हणून तिथं लिहून देतोय. कॅपिटल M आपण काय कन्सिडर केलं, त्या डिस्कचं मास कन्सिडर केलं. बरोबर आहे. आणि कॅपिटल R म्हणजे काय आहे, कॅपिटल R म्हणजे त्या डिस्कची रेडियस आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, एक ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे जो बरोबर एक कॉइन त्याच्या सेंटरमधून आपण ॲक्सिस ऑफ रोटेशन पास केला आहे, त्याच्या भोवती आपल्याला ती डिस्क काय करायची, गोल फिरवायची. तर त्यावेळेस त्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. मग आता तो मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करत असताना आपण एक डिस्क कन्सिडर केली, ज्याचं मास डिफाईन केलं, रेडियस डिफाईन केली. आणखीन एक गोष्ट डिफाईन करतो, डिस्क इज मेड अप ऑफ होमोजिनियस मटेरियल. कसल्या मटेरियलपासून तयार झालेली आहे, होमोजिनियस, एकाच प्रकारच्या मटेरियल पासून ती डिस्क तयार झालेली आहे. अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ मास इनसाइड द डिस्क इज कंटिन्युअस. म्हणजे याचा अर्थ असं नाही की समजा इकडल्या बाजूला वेगळ्याच प्रकारचं मेटल आहे, इकडल्या बाजूला वेगळ्याच प्रकारचं मेटल आहे, असं नाही. एकाच प्रकारच्या मेटलपासून ती डिस्क काय झालेली आहे, तयार झालेली आहे असं आपण कन्सिडर केलं. त्यावेळेस त्याची आपण डेन्सिटी डिफाईन करू शकतो. कशा पद्धतीनं, तर डेन्सिटी ऑफ दॅट डिस्क सिग्मा इज इक्वल टू मास अपॉन एरिया. सिग्मा इज इक्वल टू मास अपॉन एरिया. त्या डिस्कची डेन्सिटी पण कशी आहे, युनिफॉर्म आहे. का, होमोजिनियस म्हणजे एकाच प्रकारच्या मटेरियलपासून तयार झालेली आहे आणि मासचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, कंटिन्युअस आहे. त्यावेळेस त्या डिस्कची डेन्सिटी आपण डिफाईन केली मास अपॉन एरिया. बघा आता याच्यामध्ये आपल्याला माहित आहे एरिया ऑफ दॅट डिस्क, त्या डिस्कचा एरिया काय असेल, आपण एरिया कसा डिफाईन करतो, तर आपल्याला माहित आहे की डिस्कचा एरिया जर पाहिला आपण तर काय येते, पाय आर स्क्वेअर. ए म्हणजे काय आहे, ए म्हणजे एरिया. त्याच्यामुळे हे इक्वेशन कसं होईल, सिग्मा इज इक्वल टू मास अपॉन पाय आर स्क्वेअर. कारण त्या ठिकाणी नंबर ऑफ काय आहेत, रिंग आहेत. हां बरोबर आहे.
टोटल हे डिस्टन्स किती आहे r आहे, त्याच्यामुळे हे r², पाय r² आपल्याला माहित आहे सर्कलचा एरिया कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे. त्या डिस्कची थिकनेस ही निग्लिजिबल आहे, त्याच्यामुळे त्याचं इथं कुठं कॅल्क्युलेशन होणार नाही. मग आता आपण काय केलं ठिकाणी एरिया ऑफ दॅट डिस्क कॅल्क्युलेट केला, त्याच्यावरून आपण त्याची काय केली डेन्सिटी डिफाईन केली m/πr². आता आपण समजा असं कन्सिडर केलं if this disk is made up of large number of rings of negligible thickness, या ठिकाणी मी एक रिंग कन्सिडर केली which is at distance small r from the axis of rotation, that is radius of that single ring is small r. स्मॉल r ही त्या काय आहे एका सिंगल रिंगची रेडियस आहे. मी तुम्हाला काय म्हणलं, डिस्क इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ रिंग्स. डिस्क कशापासून तयार झालेली आहे, नंबर ऑफ रिंग्स पासून तयार झालेली आहे. त्याच्यापैकी फक्त आपण एक रिंग कन्सिडर केली ज्या रिंगची रेडियस किती आहे स्मॉल r आहे. बरोबर आहे. बघा इकडं परत एकदा सांगतो, आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं या ठिकाणी, तर आपल्याला या टोटल डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, आपल्याकडं एकच इन्फॉर्मेशन आहे, ती म्हणजे कुठली आहे, तर आपल्याला रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहीत आहे. बरोबर आहे. मग मी काय सांगितलं या ठिकाणी, याचं आणि याचं रिलेशन आपण कसं लावलं, डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करण्यासाठी मी आज सांगितलं, एक आपण डिस्क कन्सिडर केली ज्याचं काहीतरी मास आहे, ज्याला काहीतरी रेडियस आहे, आणि परत काय सांगितलं, डिस्क इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ सच रिंग्स. अशा नंबर ऑफ रिंग्स मिळून कशा रिंग्स, परंतु कॉन्सेंट्रिक रिंग्स, याचा अर्थ सगळ्या रिंगचा सर्कल, सगळ्या रिंगचा सेंटर जर एकच येत असेल, अशा पद्धतीने त्या आपण रिंग जर अरेंज केल्या तर आपल्याला माहित आहे डेफिनेटली एक काय तयार होते, एक डिस्क तयार होते. मग आपल्याला याचं रिलेशन याच्यासोबत लावून आपल्याला डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. बरोबर आहे. अगोदर आपण डिस्क कन्सिडर केली, टोटल मास सांगितलं, टोटल रेडियस सांगितली, टोटल डेन्सिटी सांगितली. आता आपण काय केलं, खाली कन्सिडर केलं की या ठिकाणी ही डिस्क नंबर ऑफ रिंग पासून तयार झालेली आहे, त्याच्यामधली फक्त मी एक रिंग बाजूला काढली. काय केली, एक रिंग बाजूला काढली. त्या रिंगचं मास हे किती आहे, मास ऑफ दॅट रिंग इज dm अँड रेडियस ऑफ दॅट रिंग इज स्मॉल r. जसं इथं आपण मास सांगितलं होतं, रेडियस सांगितलं होतं, तसं सिमिलरली या रिंगचं मास आहे dm. म्हणजे काय म्हणलं होतं मी तुम्हाला, आपल्याकडं मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे I = r² dm. याच्यामध्ये dm म्हणजे काय आहे, तर इन्फायनाटेसिमल मास आहे, किंवा ज्याला म्हणू शकतो आपण मास ऑफ सिंगल एलिमेंट इनसाइड द बॉडी, आणि r इज द डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. तसं या ठिकाणी त्या एका रिंगचं मास आपण कन्सिडर केलं dm, आणि त्या रिंगची रेडियस ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून किती आहे, स्मॉल r आहे असं आपण सांगितलं. बरोबर आहे. मग असं असेल तर आपण त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया डिफाईन करू शकतो, किंवा त्याच्या अगोदर आपण त्याची डेन्सिटी पण सांगू शकतो. डेन्सिटी कशी कॅल्क्युलेट करणार, तर डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे डेन्सिटी ऑफ दॅट सिंगल रिंग सिग्मा = मास अपॉन एरिया. आता मास किती आहे, या ठिकाणी मास आहे dm, एरिया किती आहे, तर एरिया कॅल्क्युलेट करायला आपल्याला काय करावं लागेल, आता या ठिकाणी जर बघितलं आपण तेवढ्या याचा पर्टिक्युलर याचा एरिया किती आहे, तर 2πr × dr. 2πr × dr. आता काय केलं आपण या ठिकाणी, त्या रिंगचा एरिया काढला आपण, फक्त कसला, हा एरिया काढला मी एवढा. बघा इथून स्टार्ट झालो, इथून इथपर्यंत किती अंतर आहे 2πr, आणि ही थिकनेस किती आहे, तर ही थिकनेस निग्लिजिबल आहे. बघा ही थिकनेस, ह्या रिंगची थिकनेस जी आहे, अशीच एक ही रिंग आहे, या रिंगची थिकनेस आहे dr. म्हणजे आपण वर्नियर कॅलिपर किंवा स्क्रू गेजचा यूज करून त्याची थिकनेस मोजू शकत नाही, एवढी ती स्मॉल आहे. बरोबर आहे. मला काय करायचं आहे, समजा हा पेन आहे, हा पेन मी काय केला, एका सर्कलच्या शेपमध्ये बेंड केला, तर मला हा एरिया किती आहे एवढा, फक्त हा एरिया, ह्या पेनचा जो हा एरिया आहे असा सर्कलच्या शेपमध्ये बेंड झाला, हा आतमधला एरिया नाही, हा आतमधला एरिया काढायचा नाही आपल्याला, फक्त हा एरिया हा किती आहे, तर याची लांबी आहे 2πr. जसं आपण एखाद्या सिलेंडरचा एरिया काढतो,
कसा काढतो तर त्या ठिकाणी त्याचा सिलेंडर समजा अशा पद्धतीनं आहे तर आपण काय करतो या ठिकाणी इथला एरिया पाय आर स्क्वेअर इंटू याची लेंथ L अशा पद्धतीनं आपण एखाद्या सिलेंडरचा एरिया काढतो। तसं या ठिकाणी ही एक रिंग आहे तर हे डिस्टन्स किती आहे 2πr आणि त्याची थिकनेस किती आहे त्या रिंगची dr जी कशी आहे निग्लिजिबल। त्याच्यावरून आपण या ठिकाणी काय केलं सिग्मा ही क्वांटिटी डिफाईन केली ती कशी मग या ठिकाणी एका याचं मास आपल्याला पाहिजे मास ऑफ दॅट सिंगल रिंग dm इज इक्वल टू 2πr इंटू सिग्मा इंटू dr हे काय मिळालं आपल्याला त्या रिंगचं आपल्याला इंडिव्हिज्युअल मास मिळालं बरोबर आहे। आता आपण ते काय करू शकतो या ठिकाणी त्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करू शकतो का आपल्याला मास माहीत झालं आपल्याला ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून त्या रिंगचं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजेच रेडियस ऑफ रिंग माहीत आहे बरोबर आहे। मग आता आपण युजिंग दिस इक्वेशन हा फॉर्म्युला यूज करा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग ऑफ रेडियस स्मॉल r त्याला मी असं लिहितो IR इज इक्वल टू काय या ठिकाणी इंटिग्रेशन आता इंटिग्रेशन r स्क्वेअर म्हणजे काय परपेंडिक्युलर डिस्टन्स आणि dm म्हणजे काय आहे मास दॅट इज 2πr इंटू सिग्मा इंटू dr इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स r स्क्वेअर। बघा हे आहे तुमचं मास आणि हे परपेंडिक्युलर डिस्टन्स हे काय झालं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट सिंगल रिंग एका रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे। अशा किती रिंग्ज आहेत तिथं तर आपल्याला माहिती आहे नंबर ऑफ रिंग्ज आहेत and radius of that ring increasing from 0 to capital R बरोबर आहे। मग मी काय करू शकतो integrating this equation from 0 to R we can calculate the moment of inertia of disk therefore integrating Kyle total moment of inertia of disk I is equal to integration 0 to R of IR is equal to integration 0 to R of 2π R into sigma हे बघा r आणि r स्क्वेअर r क्यूब इंटू सिग्मा इंटू dr। मग आता या ठिकाणी काय होईल कॉन्स्टंट टर्म इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या I इज इक्वल टू 2π सिग्मा कॉन्स्टंट आहे 0 टू r क्यूब इंटू dr बरोबर आहे। याला इंटिग्रेशन सॉल्व करा काय होईल r क्यूबचं इंटिग्रेशन r रेस टू 4 म्हणजे हे 2π सिग्मा लिमिट लगेच हे पुट करतो मी हे याची व्हॅल्यू आपल्याला आर पहिल्यांदा लोअर लिमिट मायनस अपर लिमिट हे 0 आहे त्यामुळे सोडून द्या काही ठिकाणी आर रेस टू सॉरी अपर लिमिट मायनस लोअर लिमिट बरोबर आहे हे आर रेस टू 4 डिवायडेड बाय 4 इथं काय होईल या ठिकाणी हे 2 टू जा 4 कॅन्सल हे काय आलं आर रेस टू 4 बाय 2 सिग्माची व्हॅल्यू आपल्याकडे इथं आहे आपण ठेवू शकतो सिग्माची व्हॅल्यू कोणती पण आता आपल्याला इन केस ऑफ टोटल डिस्क सिग्माची व्हॅल्यू आपल्याला ही ठेवावी लागेल m बाय पाय आर स्क्वेअर देअरफॉर I इज इक्वल टू या ठिकाणी पाय ॲज इट इज सिग्माची व्हॅल्यू आहे m डिवायडेड बाय पाय आर स्क्वेअर जी आपण इथं घेतली होती इंटू हे r रेस टू 4 बाय 2 इथं काय होईल पाय अँड पाय गेट कॅन्सल हे स्क्वेअर कॅन्सल इथं r स्क्वेअर रिमेनिंग I इज इक्वल टू या ठिकाणी तुम्हाला काय मिळेल हे 1/2 ॲज इट इज आणि हे mr स्क्वेअर हा काय मिळाला तुम्हाला दिस इज नथिंग बट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क हा काय आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क आहे म्हणजे याचा अर्थ या इक्वेशनचा यूज करून तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकता कशाचा डिस्कचा म्हणजे आपण इथं आता पाहिलं की रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया about an axis which is passing through its center is I is equal to mr square whereas moment of inertia of disk about an axis passing through its center and perpendicular to its plane is half mr square। आतापर्यंत आपल्याला दोन मोमेंट ऑफ इनर्शिया माहीत झाले समजलं म्हणजे या ठिकाणी रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया I is equal to mr square आणि डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया I is equal to half mr square। ॲक्सिस ऑफ रोटेशन हा सेम दोघांच्या पण सेंटरमधून पास झाला आहे आणि प्लेनला परपेंडिक्युलर आहे समजलं थँक्यू।